नमस्कार मंडळी. चक दे इंडिया या सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सागरिका घाटगे. या सिनेमामुळे ती घराघरात जाऊन पोहोचली. या सिनेमातील प्रीती सब्रवाल हे पात्र तिचे विशेष गाजले होते. सागरिकाला या सिनेमामुळे खूप लोकप्रियता मिळाली. नंतर ती प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमात दिसली. हा सिनेमा देखील खूपच फेमस झाला. यामध्ये तिची जोडी अतुल कुलकर्णी सोबत जमली. यातही तिचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं. याशिवाय तिने काही हिंदी सिनेमातही काम केलं आहे. सागरिका ही मूळची कोल्हापूरची. तिचा जन्म एका राजघराण्यात झाला होता. सागरिकाची आजी सीताराजे घाटगे या इंदोरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. नुकतंच सागरिकाने एका मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दल भाष्य केलं आहे आणि तिने तिच्या जीवनातील काही अनुभव देखील शेअर केले आहेत. ती म्हणाली की मी कॉलेजमध्ये असताना वडिलांना सगळे अपडेट द्यायचे. मुंबईत असताना माझे वडील मी घरी येईपर्यंत जागे राहायचे. माझ्याकडे कधीच घराची चावी नसायची. मी घरी आल्यानंतर मला दार वाजवावं लागायचं आणि बाबा दार उघडायचे. मुंबईला मला कायमच सुरक्षित वाटली. पण कोल्हापूरमध्ये एका मुलाने छेडल्याचं मला आठवतं. तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला जाऊन सांगितलं. मग माझ्या भावाने त्याला चांगलंच धमकावलं होतं. 2014 साली सागरिकाची क्रिकेटर झहीर खानशी भेट झाली. हळूहळू गाठीभेटी वाढल्या आणि त्यांचे प्रेम जुळले. त्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 2017 साली हे दोघे विवाहबद्ध झाले आहेत. झहीर आणि सागरिका स्टायलिश कपलपैकी एक कपल आहे. तर मंडळी, तुम्हाला या दोघांचं जोडपं कसं वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.